नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आज आपण बोलणार आहोत सिग्नेचर बद्दल. सिग्नेचर अनालिसिस करताना मी मॅक्झिमम बघितलेलं आहे की बरीच लोक आपल्या सिग्नेचरच्या खाली एक लाईन ओढतात, म्हणजे रेष ओढतात. त्यालाच आपण म्हणतो की अंडरलाईन असते सिग्नेचरच्या खाली. आता ही अंडरलाईन जी तुम्ही करता आहात ती तुमच्या सिग्नेचरसाठी ती चांगली आहे नाही आहे, त्यामुळे तुमची ग्रोथ कुठेतरी हॅम्पर तर होत नाहीये, म्हणजे कुठेतरी तुमची ग्रोथ थांबत तर नाही आहे, तुम्हाला हेल्थ इश्यूज तर येत नाही आहेत, तुम्हाला कोर्ट कचेऱ्या तर तुमच्या लाईफमध्ये आलेले नाही आहेत. हे सगळं आज आपण बघणार आहोत. जे सिग्नेचर खाली अंडरलाईन करतात किंवा रेष ओढतात ते चांगलं आहे की रेष न ओढणं चांगलं आहे, हे सगळं आज आपण बघणार आहोत. पण त्यासाठी तुम्हाला माझ्या सोबत शेवटपर्यंत थांबायचं आहे. तुम्हाला एक पेन पेपर घेऊनच बसायचं आहे, म्हणजे तुम्ही तुमची सिग्नेचर तर अनालिसिस करालच आणि सोबत तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींची, नातवलग जे असतील, तुमचे नातलग जे असतील त्यांची पण सिग्नेचर तुम्ही बघू शकता. तुम्ही त्यांच्या सिग्नेचर बद्दल सांगू शकता. तर चला, जास्त वेळ न घेता आता आपण बघूया सिग्नेचर कडे की कशी करायची आहे. मी माझं नावच काढते, डोंट वरी, ही माझी सिग्नेचर नाही आहे जशी मी इथे करणार आहे. तर इकडे बघा, आता मी इथे जस्ट माझं असंच नाव लिहिलेलं आहे. आता ही एक सिग्नेचर आहे समजा. ओके, आता याच्यामध्ये बरेच प्रकारचे आपण लाईन्स बघणार आहोत. की फर्स्ट म्हणजे एक अशी लाईन आहे, ही बघितली तुम्ही, मी पूर्ण अशी नाही काढलेली, याला मी 1 नंबर देते, याला 2 नंबर देते. ठीक आहे. तर ही जी सिग्नेचर आहे 1 नंबरची, याच्यामध्ये मी काय केलंय की मागचे जे माझे हे 4 शब्द आहेत, 4 अल्फाबेट्स आहेत, फक्त त्याच्या खालीच मी ही लाईन ओढलेली आहे. तर याचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ असा होतो की जीवनाच्या सुरुवातीला, म्हणजे हा जो इतका सुरुवात आहे, तुमचा इतका पिरियड आहे, यावेळेस तुमच्या जवळ तुम्हाला सपोर्ट करणारं कोणीही नव्हतं. तुम्ही तुमची जीवनाची, लाईफची, तुमची जी काही अडचणी होती, तुमचे जे संकट होते, हे तुम्ही स्वतःच त्याच्याला सामोरे गेलेले आहात. तर आणि नंतर तुम्ही हे केलेले आहे, तर लाईफच्या शेवटी तुम्हाला बऱ्याच जणांचा सपोर्ट मिळालेला आहे, तुमचा कॉन्फिडन्स कुठपत तरी वाढलेला आहे, तुम्ही महत्वाकांक्षी झालेला आहात, तुम्ही लोकांवर विश्वास ठेवणं सुरू केलेलं आहे. सेकंड बघा, मी इथे बनवलेली आहे, पूर्ण नावाखाली एक लाईन बनवलेली आहे 2 नंबरची. ही बघा, ही पूर्ण मोठी बनवलेली आहे मी. याचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ असा होतो की पूर्ण आयुष्यामध्ये, म्हणजे तुम्हाला सपोर्ट तर राहणारच आहे लोकांचा, तुम्ही खूप महत्वाकांक्षी आहात, खूप मेहनती आहात, सगळ्यांवर तुम्ही विश्वास ठेवता. आता ही सरळ लाईन करताना बऱ्याचदा अशी पण होते किंवा अशी होते किंवा ही अशी होते, नंबर 1, नंबर 2 आणि ही नंबर 3 असं मी केलेलं आहे. ओके, ही सरळ लाईन आहे, म्हणजे तुमची लाईफ ही अशी सरळ 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 जाती आहे. हर्डल्स असणारच आहेत, फक्त अंडरलाईन वरनं मी सांगू शकत नाही की हर्डल्स आहेत की नाही आहेत. तुम्ही अल्फाबेट्स कसे काढता आहात त्याच्यावरनं पण कळतं की तुमच्या लाईफमध्ये हर्डल्स कितपत आहे. डोंट वरी, आपण हे सगळं एक एक एपिसोड मध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला माझा चॅनल सबस्क्राईब करावा लागेल, म्हणजे जे काही माझे नवीन व्हिडिओज येतील सगळ्यात आधी तुम्हाला कळेल की अरे वा, मॅडमचा नवीन व्हिडिओ आलेला आहे आणि तुम्ही लगेच बघू शकता. त्याच्यासाठी आधी सबस्क्राईब मला करायला विसरू नका. बरं, येऊया आपल्या पॉइंटवर. तर हा जो आहे आता नंबर 1 ची जी आहे अंडरलाईन, ही रेष जी आपण आपल्या सिग्नेचर खाली करतो आहे, ही सरळ आहे, म्हणजे सरळ सरळ मार्गे आपण जातो आहोत. आपण 9 ते 6 च्या कामामध्ये आपण खुश आहोत. दुसरी आहे अशी वर, बघा 2 नंबरची मी केलेली आहे, अशी वर केलेली आहे, म्हणजे तुमचा ग्राफ जो आहे हा वरती वरती जातो आहे. आणि थर्ड नंबर म्हणजे मी हा असा केलेला आहे, ही अशी खाली गेलेली आहे. अशी सिग्नेचरची अंडरलाईन जी म्हणते, अशी जेव्हा तुम्ही सिग्नेचरच्या खाली अंडरलाईन करता, तर तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये बरेच हर्डल्स आणतात. तुमची ग्रोथ होता होता एकदम खालवते. ज्या लोकांना असं वाटतं आहे ना, आणि ज्यांची अशी सिग्नेचर मध्ये अशी अंडरलाईन आहे, त्यांनी लगेच कमेंट करा की मॅडम माझं असं आहे आणि मला हा प्रॉब्लेम आहे. रेमेडीनी हे सॉल्व्ह होऊ शकतं. सो यू डोंट वरी. अरे वा, आठवलं मला, माझे एक क्लायंट होते, त्यांची सिग्नेचर मध्ये जी होतं ते असंच करायचे, चुकीची अंडरलाईन होती त्यांची.
त्यांचं सगळं काही करून झालं होतं. बरंच काही म्हणजे त्यांनी वास्तू केलेला, एकदम परफेक्ट केलेलं होतं वास्तू पण. ॲस्ट्रॉलॉजी एकदम परफेक्ट. पण मग मी सिग्नेचर बघितली आणि त्यांना सांगितलं, की तुम्ही अशी अंडरलाईन कधीपासून करत आहात? तर त्यांचं असं म्हणणं होतं बरेच वर्ष झालेत आणि त्यांची जी एक अमाउंट होती ती 6 डिजिटची अमाउंट होती. विचार करा किती मोठी असेल. त्यांची सिग्नेचरला रेमेडी दिली, सिग्नेचर चेंज केली. 108 दिवस त्यांना प्रॅक्टिस करायला लावलं आणि आता त्यांनी BMW घेतलेला आहे. बाकी पुढे काही जास्त बोलायची गरज नाहीये. मित्र-मैत्रिणींनो, तुम्हाला कळतच असेल की सिग्नेचर किती इम्पॉर्टंट आहे. 4th पॉइंटवर येऊया, की जर सिग्नेचरमध्ये नेक्स्ट आता मी परत एक सिग्नेचर माझी केलेली आहे सहज. अशी कोणी लाईन ओढली आहे. आता बघा ही पण सरळच आहे, पण यामध्ये काय फरक आहे? तर यामध्ये असा फरक आहे की मी हा जे आहे, हा वाय जो आहे, हा जे आहे हा मी कट केला आहे. ह्या कट केल्याने काय होतो? तुमचा पैसा पूर्णपणे संपतो. संपतो म्हणजे संपतोच. तुम्हाला कर्ज घ्यावे लागतात. तुम्हाला लेग इश्यूज येतात. तुम्ही म्हणता मी इतकं कमवतोय पण मला खर्चच खर्च होतो, माझा पैसाच जमा होत नाही. जर असं होत असेल तर नक्की बघा तुम्ही ही चूक करता आहात का? आणि हे बघा सिग्नेचर करताना, सिग्नेचर डिझाईन करताना तुमची न्यूमरॉलॉजी बघणं, तुमची ॲस्ट्रॉलॉजी बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे तर मात्र तुम्ही ही चूक तर कधीच करायची नाही आहे. नेक्स्ट अंडरलाईन मध्ये अजून काय चुका करतो आपण नॉर्मली, आपण नॉर्मल चुकाच बघणार आहोत. अजून एक आता एक नवीन नाव घेऊया. फॉर एक्झाम्पल जयेश घेतलेला आहे आपण. आता याच्यामध्ये एकाने असं केलेलं आहे की अशी करून अशी केलेली आहे. म्हणजे काय केलंय, मागून पुढे गेला आणि मग परत पुढे आला. म्हणजे काय, तर अशी लोक जी आहेत हे संध्याकाळपर्यंत विचारच करतात, करू का काम, करू का काम, करू का काम, आणि मग ऐन वेळेवर म्हणतात चल करतो, आणि मग जेव्हा काम करायला जातात तेव्हा ते हातातून निघून जातात. किंवा तोंडापर्यंत आलेला घास निघून जाणं ज्याला म्हणतात, ते असं या लोकांसोबत होतं. एकतर अशी करून अशी केली जाते, किंवा दुसरं अजून आपण बघितलं, एक अजून नाव इथे मी लिहिते आहे. असंच मी एक केलेलं आहे, नाव लिहिलेलं आहे की ज्याच्यामध्ये हे बघा जस्ट असा केलेला आहे. याच्यामध्ये पण काय होतं, तर या लोकांचा प्रमोशन कुठे ना कुठे होता होता अटकून जातं. प्रमोशन अटकतो म्हणजे अटकतोच. हेल्थ इश्यूज येणारच. लेग इश्यूज यांना हमखास होतात. पोटाचे त्रास यांना येतात. तर आता याला रेमेडीज काय आहेत? तर याला एक एक रेमेडीज आपण देऊ शकतो. त्यासाठी बर्थ डेट बघायला पाहिजे, त्यासाठी त्यांची कुंडली बघायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण त्यांना रेमेडी देतो. जसं मी माझ्या क्लायंटला देते आणि त्यांना खूप छान फायदा मिळतो. कोणाला मिळालेला आहे, नाही मिळालेला, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही माझ्या इन्स्टा पेजवर जाऊ शकता. त्याच्यामध्ये रिव्ह्यूज आहेत, तर ते पण तुम्ही बघू शकता. नेक्स्ट अजून एक सिग्नेचर बद्दल आपण बघूया. तर आता अशी एक सिग्नेचर आहे आणि असं केलेलं आहे आणि खाली असं आहे. म्हणजे वरती पण एक अंडरलाईन आहे, ज्याला खालच्या याला अंडरस्कोर म्हटलं जातं, वरच्या याला पण तुम्हाला कळेल अशा सोप्या भाषेत मी म्हणेल की वरून एक छत्रासारखं काढलेलं आहे. आता अशी लोक काय असतात, तर अशी लोकांना ही आपल्या कम्फर्ट झोन मध्ये ऑलवेज राहतात. कम्फर्ट झोन मध्ये ऑलवेज राहता म्हणजे काय, तर 9 ते 6 किंवा 9 ते 5 ची माझी नोकरी बेस्ट आहे, मला हे खूप आवडतं. किंवा नाही आवडत असेल तरी ते त्याच्यामध्ये हॅपी असतात. त्यांना अपॉर्च्युनिटीज येतात पण ते क्रॅक करत नाहीत अपॉर्च्युनिटीज. तर अशा लोकांचं काय होतं, तर यांची ग्रोथ रेट जो असतो हा ॲज इट इज असाच असतो. हा ग्राफ जो आहे हा असाच असतो, हा वाढत नाही. आणि जर यांना असं वाटतंय की आपला ग्रोथ वाढायला पाहिजे, आपल्याला हेल्थ इश्यूज नको किंवा आपले वेल्थ वाढायला पाहिजे, नेम फेम पाहिजे आहेत, तर नक्कीच अशी सिग्नेचर करू नका. अशा प्रकारची अंडरलाईन तुम्ही करू नका. इम्पॉर्टंट थिंग म्हणजे
अजून एक आपण सिग्नेचर इथे काढूया. असंच नाव लिहिते आणि एक अंडरलाईन करताना ना अशी आणि अशी अंडरलाईन केली जाते. काय वाटतं तुम्हाला? काय केलेलं आहे यांनी? ज्यांनी कोणाची ही अशी सिग्नेचर असेल, ही जी मी सिग्नेचर काढलेली आहे त्यांची कोणाची अशी सिग्नेचर असेल, हे काय करतात? पब्लिक प्लेसवर स्वतःला मागे ओढतात. एक एक्झाम्पल द्यायला झालं तर बोर्ड ऑफ मीटिंग्स असतात किंवा ऑफिसमध्ये मीटिंग्स असतात, सगळं काम या लोकांनी केलेलं असतं, पण जेव्हा प्रेझेंट करायची काम येतं ना तर तो स्वतः पुढे न येता कोणाला तरी अजून पुढे करतो किंवा तो स्वतः पुढेच येत नाही आणि दुसरंच कोणीतरी त्याचं श्रेय घेऊन जातं. म्हणून स्वतःच्या नावाला तर कधीच कट करू नका. नेव्हर एव्हर. तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स येतात, आयुष्यभर तुम्ही मरमर करता आहात आणि स्वतःचं नावच नाही आहे आणि तुमची ॲबिलिटी जेवढी आहे ना तेवढा तुम्हाला पैसा मिळत नाही. म्हणजे की जर तुमचा पगार एक 50,000 70,000 असेल तर तुमची ॲबिलिटी याच्यापेक्षा जास्त आहे, तर त्याच्यावर वर्क करा. तुमच्या सिग्नेचरला जरा चेंज करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अरे हो मी याच्यापेक्षा जास्त कमवू शकतो. नेक्स्ट काय आहे तर अजून एक नाव आपण जर असं लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक लाईन आणि ही दुसरी लाईन, अशा 2 लाईन्स काढल्या जातात. आतापर्यंत आपण बऱ्याच वेगवेगळे प्रकार बघितले. एक सरळ बघितली, एक अशी बघितली, है ना, म्हणजे एक सरळ अशी किंवा अशी, त्याच्यानंतर अशी खाली जाणारी. याच्यामध्ये आपण काय बघतो आहे तर 2 वेळा अंडरलाईन केली जाते आहे. आता अशी 2 वेळा अंडरलाईन करणारी लोक कशी असतात? घरातून बाहेर निघताना ही लोक 10 वेळा चेक करणार, 2 वेळा नाही 10 वेळा. गॅस बंद केला आहे की नाही, गिझरचा बटन बंद आहे की नाही, ताला लॉक लावला की त्याला ओढून बघणार लागलाय की नाही, परत एकदा बघणार. प्रत्येक वस्तू ही डबल चेक करणं हा यांचा स्वभाव होतो. कुठेतरी हे चांगलं आहे पण ग्रोथ साठी हा चांगला नाही, कारण तुम्ही प्रत्येक गोष्टीवर कुठेतरी डाऊट करता की माझा प्रेझेंटेशन करेक्ट आहे की नाही आहे, करेक्ट आहे की नाही आहे. त्यामुळे काय होतं तर कॉन्फिडन्स लूज होतो 2 वेळा अंडरलाईन केल्याने. तर तुमचं प्रोफेशन काय आहे डिपेंड्स ऑन दॅट, की तुमच्या सिग्नेचरमध्ये या 2 लाईन हव्या की सिंगल लाईन हवी, की तुम्ही तुमची सिग्नेचरमध्ये तुमची लाईन. परत अजून एक सिग्नेचर इथे करते. एक आपण नाव घेऊया, फॉर एक्झाम्पल हा असं नाव घेतलेलं आहे मी आणि याच्यामध्ये मी एक लाईन करते आहे, एकदम खाली केलेली आहे मी, किंवा हे कट करूया आपण. असं करते आहे मी. ही परत आपण एक नाव घेऊया आणि ही सिग्नेचर अशी खाली जाते आणि त्यामुळे अंडरलाईन पण पूर्णपणे खाली जाते आहे. याचा अर्थ अशी लोक जी आहेत ही ऑलवेज डिप्रेशन मध्ये असतात, प्रेशर मध्ये आहे, एन्झायटी आहे. ह्या लोकांचं माइंड जे आहे हे मी असं म्हणेल की माइंड म्हटल्यापेक्षा मेंटली हे एकदम हेल्दी नाही आहेत, खूप जास्त फ्रस्ट्रेटेड आहेत. जर तुमच्या मुलांमध्ये तुम्ही जर बघितलं की ते लाईन जी आहे, जी रेष आहे सिग्नेचरच्या खालची, ही अशी खाली ओढत असेल किंवा त्यांची सिग्नेचर अशी खाली खाली जाते आणि त्यामुळे त्यांनी लाईन पण खाली ओढलेली आहे, तर बघा, त्यांच्या वर्क करा, त्यांच्यासोबत गप्पा मारा, त्यांच्यासोबत वेळ घालवा आणि त्यांच्याशी बोला की काय प्रॉब्लेम आहे. प्रेशराईज मुलांना जास्त करू नका. तर सिग्नेचर मध्ये आपण आता आज वेगवेगळ्या अंडरलाईन्स बद्दल बघितलेलं आहे. सरळ असली तर काय होतं, अशी असली तर काय होतं. अजून एक सांगेल की 45 मध्ये जर तुमची सिग्नेचर असेल तर तुम्हाला त्रास होतो, तुम्हाला हेल्थ इश्यूज भरपूर येतात आणि ग्रोथ जी आहे, असं नाही की खूप जास्त ग्रोथ होईल. बऱ्याच मिथ पण आहे म्हणा की जेवढी जास्त मी वर काढेल तर तेवढी, हे बघा मी अशी सरळच बसले एकदम स्ट्रेट,
मला थोड्या वेळानंतर त्रास होईलच ना, तर तुमची सिग्नेचरची अंडरलाईन पण जी आहे ना, ही अशी 30 डिग्री पर्यंतच असायला पाहिजे. तर तुमचा ग्रोथ रेट पण जो असतो तो खूप छान होतो. तुम्हाला त्रास जे आहेत की माझी ग्रोथ होत नाहीये, मला त्रास होतो आहे किंवा मला हेल्थ इश्यूज आहेत, हे येणार नाही आहे. नेक्स्ट जी आहे की सिग्नेचरच्या खाली अंडरलाईन नाहीच आहे. फॉर एक्झाम्पल कोणाचं नाव असं गणेश तो असा लिहितोय बस आणि सोडून दिलेलं आहे, सिग्नेचर खाली अंडरलाईन नाही आहे. तर काय होतं, ही अंडरलाईन म्हणजे ही जी आपण लाईन काढतो आहे, हे काय रिप्रेझेंट करतं, तर हे मंगळ ग्रहाला रिप्रेझेंट करतं. जेव्हा तुमच्या सिग्नेचरच्या खाली एक अंडरलाईन येते ना, तर तुम्ही तुमचा मंगळ स्ट्रॉंग करता, मंगळ ग्रहाला स्ट्रॉंग करता. तुम्हाला कॉन्फिडन्स, मंगळ ग्रह कशाचा आहे, ॲग्रेशनचा आहे, त्यामुळे तुम्हाला कॉन्फिडन्स येतो. तुम्हाला सगळ्यांकडनं सपोर्ट मिळतो. तर त्यामुळे सिग्नेचरच्या खाली अंडरलाईन असावी नसावी, तर याचा एकच मी तुम्हाला सांगते, याच्या मागे मी एकच सांगेल की सिग्नेचरच्या खाली अंडरलाईन किंवा एक रेष असायलाच पाहिजे. रेष काढताना कोणताही लेटर हा कट होता कामा नये. कट तुम्ही करत आहात, तुमचे लेटर्स जे वाय कट होत आहेत, तुम्हाला हेल्थ इश्यूज येणार म्हणजे येणार. कमी वयात तुम्हाला लेग इश्यूज येणार, पाय दुखणं, पायाला सारखं खरचटणं, गाडीवरनं पडल्यानंतर पायाचेच हाड मोडणं किंवा पाय लिगामेंट चेंज होणं, गुडघा दुखणं. एका एज नंतर गुडघे दुखणे, पाय दुखणे इट्स अ नॉर्मल थिंग. पण काहीही कारण नसताना पाय दुखणं हे चुकीचं आहे. मग आपण व्हिटॅमिन D3 घेतोय, हे सगळं करतोय, पण तरी त्रास आहेच. बघा, सिग्नेचर मध्ये हे तुम्ही चुका करता आहात का? तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवता ना, तेच तुम्हाला दगा देऊन जातात. जर तुम्ही हे GY ला कट करता आहात किंवा कोणाचं नाव असं रमेश आहे आणि त्यांनी असं कट केलेलं आहे, तरी त्याला असा त्रास होईल. रमेश किंवा सुरेश आहे किंवा व्हॉट एव्हर जे काही नाव आहे, कोणत्याही लेटर हा एकदम खाली आला आणि त्याला कट केलाय, तर हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला येणार आहेत. नेक्स्ट व्हिडिओ माझा जो असणार आहे हा डॉटवर असणार आहे, जो की खूप इम्पॉर्टंट आहे. डॉट असावे नसावे, काय परिणाम होतात, हे त्यामध्ये सगळं असणार आहे. ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला लगेच कळेल. आणि मला कमेंट करा की तुमची सिग्नेचर कशा प्रकारची आहे. मी जे पॉइंट सांगितले ते कुठेतरी तुम्हाला रिलेट होत आहेत का, आणि मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स पण सांगितलेला आहे की ज्यांना मी रेमेडीज दिली त्यांना किती छान फरक पडलेला आहे. अशाच माझ्या व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये.